विद्यार्थ्यांनो नमस्कार. काल आपण 9वीचा फर्स्ट चॅप्टर मॅथ्स 1 मधला स्टार्ट केला होता सेट, आणि ज्यामध्ये मी तुम्हाला ॲक्च्युली फक्त नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स हेच शिकवलेलं होतं. त्यानंतर इवन नंबर, ऑड नंबर्स वगैरे शिकलो होतो आपण. आज खऱ्या अर्थाने आपण ॲक्च्युली स्टार्ट करणार आहोत सेट चॅप्टर. सेट म्हणजे काय हे तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं सांगणार आहे. त्या अगोदर सेट म्हणजे मराठीमध्ये सेटला आपण बोलतोय संच. मग संच म्हणजे काय? एखाद्या वस्तूंचा आपण संच करतो. म्हणजे आपण बघा इंग्लिशमध्ये बोलतो आमचा साड्यांचा सेट सेट किंवा भांड्यांचा सेट, असं मराठीत आपण बोलतो भांड्यांचा सेट, पुस्तकांचा सेट. सेट म्हणजे काय? संच, एखादा ग्रुप आपण करतो. पण ॲक्च्युली मॅथ्समध्ये सेट म्हणजे काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्यासाठी मी काही उदाहरणे तुम्हाला देतोय, काही उदाहरणं तुम्हाला समोर सांगणार आहे सेट म्हणजे काय. सपोज एक उदाहरण मी असं लिहितोय बघा. काही नंबर्स मी इथे लिहितोय. एक्झाम्पल, द कलेक्शन ऑफ इवन नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 11. ठीक आहे. दुसरं एक एक्झाम्पल मी असं लिहितोय, द कलेक्शन ऑफ ओवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट त्यानंतर थर्ड प्रश्न असा लिहितोय, द कलेक्शन ऑफ इंटेलिजंट स्टुडंट इन 9th क्लास. आणि चौथा लास्ट क्वेश्चन मी असं लिहितो बघा, द कलेक्शन ऑफ हॅपी स्टुडंट्स इन 9th क्लास. बघा, आता तुम्ही जर व्यवस्थित ही 4 उदाहरणं पाहिली तर तुमच्या लक्षात येईल या प्रत्येकामध्ये एक सेट तयार होणार आहे, एक संच तयार होणार आहे. उदाहरणार्थ पहिला प्रश्न बघा, द कलेक्शन ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 11. याचा अर्थ मला काय करायचं माहिती आहे, 1 ते 11 पर्यंतच्या इव्हन नॅचरल संख्या लिहायच्या आहेत. नॅचरल म्हणजे काय? सर्व पॉझिटिव्ह. आणि इव्हन 1 ते 11च्या दरम्यानच्या आपल्याला इव्हन संख्या लिहायच्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, 10. हा एक सेट तयार झाला आहे इव्हन संख्यांचा, 2, 4, 6, 8, 10. दुसरा प्रश्न बघा, द कलेक्शन ऑफ ओवेल्स इन द इंग्लिश अल्फाबेट्स. ओवेल्स काय आहेत? तर A, E, I, O, U हे ओवेल्स आहेत इंग्लिशमधले, जे तुम्हाला परफेक्ट सांगता येतात. मी तिसऱ्या प्रश्नाकडे जर गेलो तर मला थोडासा वेळ लागेल, थोडासा विचार करावा लागेल. द कलेक्शन ऑफ इंटेलिजंट स्टुडंट इन द 9th क्लास. आता इंटेलिजंट म्हणजे तुम्हाला माहिती, समजा इंटेलिजंट म्हणजे हुशार, पण कुठल्या बाबतीमध्ये हुशार किंवा कुठली मुलं हुशार आहेत हे परफेक्टली आपल्याला सांगता येईल का? मी समजा बोललो तुमच्या वर्गातल्या हुशार मुलांची नावं लिहा. एखादा मुलगा स्वतःचं पण नाव लिहिल, जरी त्याला काही येत नाही तरी तो बोलेल मी इंटेलिजंट आहे. म्हणजे असा जो सेट आहे की नाही, हा सेट ज्याचं उत्तर आपल्याला लिहिता येत नाही, परफेक्ट उत्तरं सांगता येत नाहीत, अशा कलेक्शनला, अशा प्रकारच्या प्रश्नाला, अशा प्रकारच्या समूहाला आपण सेट बोलू शकत नाही. किंवा दुसरं उदाहरण बघा, द कलेक्शन ऑफ हॅपी स्टुडंट्स इन द 9th क्लास. 9वीच्या वर्गातील सतत हसणाऱ्या मुलांची किंवा आनंदी मुलांची नावं लिहा. मग याच्यामध्ये पण तुम्हाला नाही सांगता येणार सतत हसणारी मुलं कोण आहेत, कारण हसणारी मुलं म्हणजे कुठल्या बाबतीत, कधी हसणारी कधी न, याची पण उत्तर आपल्याला सांगता येत नाही परफेक्ट. मग जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर, एखादा संच हा लिहिताना प्रत्येकाचं उत्तर जेव्हा वेगवेगळं येतं तेव्हा त्याला मॅथ्समध्ये आपण त्याला सेट बोलू शकत नाही. मग आता सेट म्हणजे काय, तुम्हाला 2 उदाहरणांवरून लक्षात आलं असेल की एखाद्या प्रश्नाचं उत्तर, एखाद्या संच, एखादं कलेक्शन करताना
सगळ्यांचं उत्तर सारखं येतं, एक डेफिनेट उत्तर आपल्याला सांगता येतं, एक परफेक्ट उत्तर सांगता येतं, तेव्हा त्याला बोलणार आपण सेट. उदाहरणार्थ मी तुम्हाला बोललो की 1 ते 10 पर्यंतच्या संख्या लिहा. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सगळ्यांना त्याचं उत्तर सांगता येते 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, मग अशा प्रकारच्या सेटला आपण बोलणारे संच. पण जर मी तुम्हाला बोललो की तुमच्या वर्गातल्या एखाद्या स्मार्ट मुलाचं नाव लिहा, तर तुम्हाला त्याचं उत्तर नाही लिहिता येणार. मग स्मार्ट, हॅपी किंवा इंटेलिजंट ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला व्यवस्थित सांगता येत नाहीत त्याला आपण सेट बोलू शकत नाही. म्हणून सेट म्हणजे काय तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सेट मीन्स व्हॉट? इट इज द कलेक्शन ऑफ, सेट इज द कलेक्शन ऑफ well defined ऑब्जेक्ट्स. म्हणजे काय? एका ठराविक वस्तूंचा संच ज्याला आपण बोलू शकतो सेट. एक ठराविक वस्तू ज्याचा आपण परफेक्ट संच करू शकतो याला बोलायचं सेट. उदाहरणार्थ बघा, आता मी अजून काही उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये सेट आहे की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. विच इज द सेट ऑर विच इज नॉट द सेट. बघा, पहिलं उदाहरण मी इथे असं लिहितोय. फर्स्ट, डेज ऑफ अ वीक. ओके. दुसरा एक प्रश्न मी असा लिहितोय बघा, मंथ इन द इयर. MONTHS, मंथ इन अ इयर, वर्षातील महिने. तिसरा, ब्रेव चिल्ड्रन इन क्लास, वर्गातील सर्वात हुशार मुलगा. चौथं उदाहरण मी इकडे असं लिहितोय, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. ओके. त्याच्यानंतर पाचवं उदाहरण मी इथे असं लिहितोय, प्लेस प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम. प्लॅनेट्स इन सोलार सिस्टीम. ओके. अजून एक सहावं एक उदाहरण लिहिते बघा, स्ट्रॉंग फोर्ट ऑफ महाराष्ट्र. स्ट्रॉंग फोर्ट ऑफ महाराष्ट्र. आता बघा, नीट या सगळ्या प्रश्नांचा जर विचार तुम्ही केला, व्यवस्थित विचार केला, डेज ऑफ द वीक म्हणजे आठवड्याचे वार किती किंवा आठवड्याचे वार कोणते, तर तुम्हाला सगळ्यांना आठवड्याचे वार सांगता येत आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे सगळे तुम्हाला सांगता येत आहेत. आठवड्यात 7च वार आहेत, 8वा वार माहीत नाही. याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर आपल्याला परफेक्टली सांगता येते. याचाच अर्थ इट इज अ सेट. मंथ्स इन द इयर, वर्षातील महिने तुम्हाला सांगता येत आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 12 महिने आपल्याला सांगता येत आहेत. परफेक्ट सगळ्यांचं उत्तर सारखं येत आहे. इट मीन्स इट इज अ सेट. बट क्वेश्चन नंबर 3, ब्रेव चिल्ड्रन्स इन द क्लास, वर्गातील हुशार मुलांची नावं लिहा असं मी तुम्हाला सांगितलं. प्रत्येकाचं उत्तर सारखं येणार आहे. कुणी स्वतःचं नाव लिहिल, कुणी कुणाचंच नाव लिहिणार नाही. मग जेव्हा अशा एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येत नाही, सगळ्यांचा सेट उत्तर वेगळं येतं, तेव्हा त्याला आपण सेट बोलणार नाही. इट इज नॉट अ सेट. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स, पहिल्या 10 मोजता येणाऱ्या संख्या मोजता येत आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सगळ्यांचं उत्तर सारखं येणार. इट इज अ सेट. प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम, सौरमालेतील ग्रहांची संख्या किंवा ग्रह. तुम्हाला माहिती आहे सौरमालेमध्ये किती ग्रह आहेत हे सगळं तुम्हाला सांगता येते. आपण शिकलोय भूगोलमध्ये, सायन्समध्ये. इट मीन्स इट इज अ सेट. आणि लास्ट प्रश्न बघा, स्ट्रॉंग फोर्ट इन द महाराष्ट्र, महाराष्ट्रातील काही मजबूत किल्ले. आपण नाही सांगू शकत कुठला किल्ला मजबूत आहे, सगळ्यांचं उत्तर सारखं नाही येणार. इट मीन्स इट इज नॉट अ सेट. मग आता सेट म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल. सेट मीन्स इट इज अ कलेक्शन ऑफ, इट इज द कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट. इट इज कॉल्ड ॲज सेट. संच गणितीय भाषेमध्ये, मॅथ्समध्ये सेट म्हणजे काय, एक
असा एक समूह, असा एक संच ज्याच्यामध्ये आपण ठराविक गोष्टींचा समूह केल्यानंतर सगळ्यांचं उत्तर सारखं येणार. इट इज अ परफेक्ट आन्सर, दॅट इज कॉल्ड ॲज द सेट. मग आज तुम्हाला सेट म्हणजे काय हे थोडं तरी क्लिअर झालेलं असेल. यानंतर पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला सेटच्या काही मेथड्स आहेत त्या शिकवणार आहेत. सेट लिहिण्याच्या 2 मेथड्स आहेत. एक पहिली मेथड आहे लिस्टिंग मेथड आणि ज्याला आपण दुसरं नाव देतोय रोस्टर मेथड. अँड सेकंड मेथड आपण शिकणार आहोत रूल मेथड. ओके, ज्याला आपण दुसरं नाव देतोय, अजून एक नाव आहे सेट बिल्डर फॉर्म. हे पुढच्या लेक्चरला आपण शिकणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त सेट म्हणजे काय हे क्लिअर झालं पाहिजे, तुमच्या डोक्यामध्ये बसलं पाहिजे सेट म्हणजे काय. मी तुम्हाला कुठलाही सेटचा प्रश्न विचारला तरी तुम्हाला सांगता आला पाहिजे. मी व्हॉट्सअपवर तुम्हाला काही प्रश्न शेअर करणार आहे की सेट आहे की नाही. फक्त एवढंच फक्त आजच्या दिवसात शिकायचं आपल्याला, व्हॉट इज द सेट ऑर व्हॉट इज मीन बाय द सेट. आणि यानंतर आपण आपला लेक्चर आता स्टॉप करू. उद्याच्या लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहोत द 2 types of sets, listing method and rule method, how to write the sets in listing method and rule method, then what is the types of set, empty set वगैरे हे सगळं आपण उद्याच्या लेक्चरला शिकणार आहोत. आता आपण इथे स्टॉप करू. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.